प्रत्येक हिवाळ्यात मी मुलांसाठी बनवते लाडू आणि हे लाडू मी कशा प्रकारे बनवते हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। लाडू बनवण्यासाठी मी घेतलेला आहे सुकं खोबरं, खजूर, काजू, बदाम, विलायची, मेथी दाणे आणि डिंक। तर खोबरं अगोदर व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचं, त्याच्यानंतर कढईमध्ये मखाना घालायचे। मखाना देखील मी घेतलेले आहेत। मखाना देखील व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे, जोपर्यंत त्याचा कडकड आवाज येत नाही तोपर्यंत ते व्यवस्थित भाजायचे, म्हणजे ते व्यवस्थित मिक्सरमधून निघतात। त्याच्यानंतर कढईत मी 2 ते 3 चमच तूप घालणार आहे आणि काजू, बदाम, वेलायची व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकताय ब्राऊन होईपर्यंत काजू बदाम मी फ्राय करून घेणार आहे। काजू बदाम फ्राय होईपर्यंत मी इथे खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता काजू बदाम थंड करायला ठेवणार आहे। त्याच्यानंतर कढईमध्ये डिंक आणि मेथी बी फ्राय करून घेणार आहे। मेथी बी आणि डिंक फ्राय झाल्याच्या नंतर कढईत 2 ते 3 चम्मच तूप टाकून त्याच्यामध्ये गुळाचा पाक करायला टाकणार आहे। मी 1 पाव एवढाच गूळ घेतलेला आहे, कारण मी खजूर घेतलेले आहेत लाडूमध्ये। ऑलरेडी खजूर ओले असल्यामुळे गोड आहेत, त्याच्यामुळे मी गुळाचे प्रमाण कमी घेतलेले आहे। गुळाचा पाक तयार होईपर्यंत मी सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे मिश्रण तयार करत आहे ते। इकडे गुळाचा पाक तयार होईपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते। आणि आपण आता थोडा गुळाच्या पाकामध्ये मीठ घालणार आहोत आणि व्यवस्थित त्याला चांगली तारे येईपर्यंत गूळ शिजवून घेणार आहोत। गुळाचा पाक तयार झालेला आहे। मी कढईत मिश्रण न टाकता कढईतला पाक प्लेटमध्येच काढून घेणार आहे, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात। आणि व्यवस्थित असा पाक मिक्स करून घ्यायचा। पूर्ण पाक व्यवस्थित असा पूर्ण मिश्रणामध्ये मिक्स झालेला पाहिजे। छान लाडू वळायला जमतात, मस्त असं लाडू वळतात त्याच्यामुळे। पाक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा की जेणेकरून प्रत्येक लाडूमध्ये गुळाचा स्वाद आला पाहिजे। अशा प्रकारे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे लाडू वळायचे। आणि फायनली आता मी लाडू वळत आहे, तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा। अशा प्रकारचे लाडू बनवून तुम्ही खा, मुलांना द्या। त्याच्यामुळे जर तुमची कंबर दुखत असेल किंवा हड्ड्या दुखत असेल, जॉईंट्स दुखत असतील, ते देखील दुखायचे कमी होतात आणि खूप छान लागतात हे खायला लाडू। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। चला तर मग भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तुम्ही माझ्या व्हिडिओला असंच लाईक करा, कमेंट्स करा। बाय।